तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावना ओंकार ॲबिलिटीचं. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, तर भावनो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आलो आहे. आज आपण घेऊन आलो आहे भावनो 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त आपण आकर्षक काय केले भावनो 10x20 या फ्लेक्स प्रिंटिंग बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिझाईन्स शिकायला भेटणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचं भावनो. त्यामध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठेही सांगितलेला असणार आहे भावनो, तो आपण बोलून सांगत असतो रँडमली, लक्षात घ्या. ओके, तर काय करायचं आहे, आजचं जे ट्युटोरियल आहे तुम्हाला माहीत असेल 10x20 ही फ्लेक्स प्रिंटिंगची साईज आपण काय घेतलेली आहे भावनो एकदम कडक डिझाईन करण्यासाठी. ओके, त्यामध्ये तुम्हाला जर ऑर्डर वगैरे येत असतील तर तुम्ही त्यामध्ये चेंजेस वगैरे करून पूर्ण एडिटेबल PST फाईल व सर्व मटेरियलसह मी तुम्हाला PLB फाईलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ओके, चला सुरू करूया आजच्या टॉपिकला भावनो. साईज इथे बघून घ्या. साईज आपण काय ठेवलेलं आहे, इमेज साईजवरती जायचं आणि इथे इमेज साईजवरती गेल्याच्यानंतर इथे बघू शकता विड्थ ठेवलेली आहे 20 इंचेस आणि हाईट ठेवलेली आहे 10.747. तर याला काय करायचं आहे, टोटल 10 करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्यानंतर तुमचा हा जो कॅनव्हास आहे जो तुम्हाला व्हाईट पोर्शनमध्ये दिसत असेल, ओके स्क्रीनवरती तुम्ही बघताय. ओके, एकदम व्हिडिओमध्ये भावनो स्किप करून बघू नका, पासवर्ड मिळणार नाही, लक्षात घ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये सर्व समजावून सांगितलेलं असते, पूर्ण ट्युटोरियल पूर्ण एकदम कडकमध्ये भावनो एकदम तुम्हाला समजावून सांगत असतो. ओके, ते झालेले भावनो. साईज सांगितली भावनो. तर साईजसाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो लेअर पॅलेट आहे तुम्हाला माहिती असेल. ओके, लेअर पॅलेटमध्ये यायचं आहे, जे जे आपण यूज केलेले आहे ते तुम्हाला लेअरवरती मी ओपन करून टाकणार आहे. बरेच भावनो म्हणजे एकाने कमेंट केली आहे की भाऊ की लेअरवरती लेअर ओपन करून काय होत नाही. ओके, तर भावनो तुम्हाला सांगू इच्छितो की इथे बघून घ्या, जर पूर्ण व्हिडिओ जर बनवायचा झाला तर भावनो 1 ते 2 तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो बॅनर डिझाईनसाठी. कारण की जेवढी क्रिएटिव्हिटी कराल तेवढा वेळ जास्त जातो भावनो, लक्षात घ्या. ओके, जर तुम्हाला फास्ट प्रोव्हाइड करून जर सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी आपण काय करतो, पूर्ण एक्सप्लेनेशन जे काय असेल ते आपण तुम्हाला मी एक्सप्लेन करत असतो पूर्ण डिझाईनवरती. कारण की आपण पूर्ण एकदम क्रिएटिव्ह आणि कडक अशी डिझाईन तुमच्यासाठी बनवतो, लक्षात घ्या. ओके, तर काय करायचं आहे, नक्की व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि कमेंट करून टाकायचे जय शिवराय निमित्त. ओके, तर इथे बघू शकता बॅकग्राऊंड असणारे पाहून इथे घ्या. हा जो बॅकग्राऊंड आहे तुम्हाला दिसत असेल. ओके, बॅकग्राऊंड एकदम नॉर्मल आहे, काहीच नाही बॅकग्राऊंडमध्ये, लक्षात घ्या. एक सिंपल आपण काय केले, पिंटरेस्टवरती गेले नाही, बॅकग्राऊंड म्हणून सर्च केले. तर बॅकग्राऊंडमध्ये पाहून ऑरेंज कलरचा जो काय कोणताही बॅकग्राऊंड आला त्याच्यावरती सिंपल क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असे भरपूर सारे तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जातील. कशावरती, पिंटरेस्टवरती. भाऊ आता तुम्ही म्हणाल भाऊ त्याची लिंक दे, तर लिंक द्यायची गरज नाही भाऊ, डायरेक्ट तुम्ही गुगलला सर्च केलं पिंटरेस्ट तुम्हाला येऊन जाईल. ओके, किंवा आपले जे इंस्टाग्रामच्या किंवा यूट्यूबवरचे जे पोस्ट असतात त्या पण तुम्हाला तिकडं बघायला भेटतात. कारण की ते भावना एकदम कडक आणि सोशल मीडियासाठी ते कडक प्लॅटफॉर्म आहे, लक्षात घ्या. तिथे सर्व बरेच जणांनी म्हणजे जसं तुम्ही आता डिझाईन जर करत असाल किंवा मी जसं करतो तर भावना जे मी काय प्रोव्हाइड करतो ते सर्व तिकडे प्रोव्हाइड होतं, लक्षात घ्या. ओके, ते पण तुम्ही बघून करू शकता. त्याच पद्धतीला एक कोणीतरी भावना एक बॅकग्राऊंड तयार केलेलं भावना, लक्षात घ्या. ते बॅकग्राऊंड आपण काय केलं आहे, थोडं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये बघू शकता थोडे लेअर वाईज जे काय आहे ते आपण इथे ॲड केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे, हे झालं भावना बॅकग्राऊंड. तुम्हाला सांगितलं बॅकग्राऊंडबद्दल, आता बॅकग्राऊंड कसा करायचा पूर्ण एकदम 2 मिनिटामध्ये पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. त्याच्यानंतर ही सनची ही PNG आहे, तिला आता काय करणार आहे आपण ऑन करणार आहे. ओके, तिला ऑन नंतर करूया जेव्हा तिचा टायमिंग येईल, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता जे आपले तुम्हाला माहिती असेल. ओके, इथे काय असणार आहे, हा जो किल्ला आहे तुम्हाला माहिती असेल शिवनेरीगड, तुम्हाला माहिती नसेल माहिती बघून घ्या. त्याची PNG वगैरे आपण यामध्ये काय केली आहे, मर्ज केलेली आहे. मर्ज म्हणजे कशी केलेली आहे, त्याची ऑपॉझिटी आहे ना ती डाऊन केलेली, लक्षात घ्या. ऑपॉझिटी डाउनलोड केल्याच्यानंतर काय होतं भावनो, जो बॅकग्राऊंड असते त्याच्यावरती सेट होऊन जाते. ओके, एकदम कडकमध्ये, जास्त काय विचार करण्यासाठी जास्त गरज नाही भावनो. ओके, तर त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता पुढची PNG असणार आहे भावनो आपले शिवाजी महाराज, तुम्हाला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे कडक असे आपण काय केले, जे की डाव्या साईडला त्यांचा जो फेस आहे तो भावनो तुम्हाला दिसत असेल. ओके, 77. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर एकदम टोटलमध्ये ही जी PNG भावना इथे बघू शकता आपण क्रॉप मारलेली आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जर हा जो पोर्शन डिलीट केला तर तुम्हाला एकदम पूर्ण क्रिएटिव्ह आणि एकदम ओरिजिनल म्हणजे जी काही PNG होती भावना ती तुम्हाला तशी भेटून जाईल. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला जे काही पासवर्ड असणार आहे भेटेल, त्याच्यानंतरच तुम्ही PST फाईल ओपन करू शकता. ओके, तर भावना तुम्हाला शुभेच्छेसाठी बॅनर डिझाईन वगैरे पाहिजे असेल ते पण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आलेले. आजचं आपलं असणार आहे भावनो शिवजयंतीनिमित्त ग्रुप बॅनर डिझाईन. ओके, त्याच्यानंतर पुढची PNG बघू शकता. पुढची PNG असणार आहे भावनो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे एकदम कडकमध्ये भरपूर सारे PNG आपण काय केलेले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, इथे बघू शकता ही एक PNG आहे तुम्हाला दिसते एकदम जगदंब म्हणून कडक अशी भावना. तुम्हाला जर PNG याच्यामध्ये इथे बघू शकता त्याला जे आपण
म्हणजे आता याला जर समजलं तुम्हाला मी इफेक्ट बंद केले. ओके, तर जर इफेक्ट बंद केले तर याला तुम्ही बघू शकता एकदम नॉर्मल म्हणजे एकदम डिफॉल्ट जसे की एकदम गुगलवरती गेले आणि तुम्हाला भेटला इमेज त्या पद्धतीने इमेज असतात. पण त्याला थोडी क्रिएटिव्हिटी करून म्हणजे त्याच्यामध्ये लाईटनेस किंवा कॉन्ट्रास्ट वगैरे जे काही आहे, ब्राईटनेस इथे बघू शकता त्याच्यामध्ये काय काय यूज केलेले आपण ब्राईटनेस आहे, कॉन्ट्रास्ट वगैरे जे जे आहे ते आपण यामध्ये यूज केलेलं आहे. जास्त काही विचार करण्याची गरज नाही, कारण की मी सर्व तुम्हाला एडिटेबल देत असतो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, पासवर्ड घ्यायचा आणि कडक अशी तुमची ऑर्डर आली तर त्यामध्ये एकदम चिपकून टाकायचे. ओके, तुम्ही पाहून याच्यामध्ये एकदम कडक मोठी फ्लेक्स जसं की 50x60 किंवा 30x40 किंवा 20x10 अशी तुम्ही डिझाईन करू शकता पाहून. ओके, 10x40 किंवा 10x60 या साईजमध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. फक्त तुम्हाला क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. ओके, फक्त एवढंच की रेझोल्युशन कमी ठेवा. जर जास्त हाय रेझोल्युशन ठेवलं तर तुम्हाला पाहून जे बॅकग्राऊंड आपलं जे बॅनर वगैरे जे असेल ना बनवताना प्रॉब्लेम करेल. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर हे झालेले पाहून आपण टोटल असे 3 PNG आता ऑलरेडी ॲड केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आता जी सनची PNG जी खाली होती ती आता आपण इथे ऑन करणार आहे. बघू शकता ऑन केल्याच्यानंतर कशी एकदम कडक आहे त्या जागेवरती सूट झालेली आहे. ओके, तर पाहून हे कधी आहे जेव्हा आपण पूर्ण डिझाईन झाल्याच्यानंतर ही आपण ॲडजस्टमेंट करत असतो. ओके, इथे खाली बघू शकता किल्ले टाईप म्हणजे जसं की किल्ला वगैरे तुम्हाला माहितीच नसेल पाहिलं तर सांगून देतो. ओके, त्याची जी काही PNG आहे ती आपण पूर्ण एकदम टोटल फोटोशॉपमध्येच बनवलेली आहे शेप घेऊन. ओके, त्याची एक PNG करलेली आहे भावनो आणि ती आपण खाली शुभेच्छुकांसाठी जशी पट्टी आपण क्रिएट करणार आहे भावनो त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, 25 ते एकदम कडकमध्ये जी काय असणार आहे ती सर्व आपण यामध्ये ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता पुढे अजून एक PNG आहे. इथे बघू शकता घोड्यावरती स्वार आहे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दिसत असेल, हातामध्ये तलवार. ओके, कडकमध्ये जो तुम्हाला इथे दिसतोय एकदम कडक आणि पूर्ण PNG आपण काय केले सेट केलेले आहे, इरेज केलेले आहे भावनो, कारण की ऑलरेडी जी PNG आपल्याला प्रोव्हाइड झाली आहे ती भावनो इरेजमध्येच आहेत म्हणून मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, लक्षात घ्या. ओके, जर तुम्हाला एकदम कडक आणि लुकवाले जर बॅनर पाहिजे असेल ऑलरेडी 1 डे किंवा 2 डे ॲगो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती काय केलेले आहेत व्हिडिओ आलेले आहेत. नसेल पाहिले तर जाऊन चेक करून घ्या. एकदम क्रिएटिव्हिटी आपण पूर्ण प्रोव्हाइड केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. ओके, हे झालेलं मटेरियल. आता आपण करणार आहे आपल्या टेक्स्टला जे ॲड करायचं होतं पोर्शन ते आपण ॲड केलेलं आहे. इथे बघू शकता ही राजमुद्रा आहे तुम्हाला दिसत असेल, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शाह सुन शिवशस्या मुद्रा भद्राय राजते. ओके, हे तुम्हाला काय दिसते राजमुद्रेचे एकदम कडक आपण PNG मध्ये ॲड केले. त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे टेक्स्टला सुरुवात करायची. ओके, तिथे बघू शकता टेक्स्टला आपण काय केलेलं आहे इथे शिवाजी महाराज म्हणून एक कडक असा हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट आहे DG फॉन्ट आहे, लक्षात घ्या. DGमध्ये फॉन्ट आहे, तुम्हाला कन्वर्टरची गरज लागणार नाही भावनो. ओके, आहे तसंच ठेवून द्या कारण की तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही आहेत. ओके, त्याला आपण काय केलं आहे सिम्पल एक क्लिपिंग मास्क मारलेलं आहे. इथे बघू शकता तुम्हाला दिसते. ओके, म्हणजे जो व्हाईट कलर एक कंट्रोलर जे मारलं ना तर तुम्हाला दिसून येईल. ओके, हा आपण काय केलं पॉवर क्लिप तुम्हाला माहिती आहे क्लिपिंग मास्क. ओके, तर आपण क्लिपिंग मास्क केले आहे जसं की पिक्सल ॲपमध्ये आपण टेक्स्चर वगैरे अप्लाय करतो त्या पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर त्याला आपण इथे बघू शकता खाली आता शॅडो वगैरे यामध्ये आणि 3D शॅडो वगैरे यामध्ये ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर वरती छत्रपती. ओके, हे जे टेक्स्ट असेल हा जो फॉन्ट आहे बाळू फॉन्ट आहे, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हा जो फॉन्ट लिहिलेला आहे तो आहे DG. ओके, यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा तुम्हाला दिसत असेल, कडक असं भावना जे काही फुल वगैरे अर्पण आपण जे काही केलेले त्याची PNG वगैरे इथे शायरी वगैरे तुम्हाला दिसते. ओके, ही 19 फेब्रुवारी म्हणून एक भावनो फ्लॅग जसे की आपण डेट वाईज तुम्हाला माहीत असेल करत असतो त्या पद्धतीची एक डिझाईन आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपले जे काही शुभेच्छुक आहेत मित्रपरिवार तुम्हाला माहीत असेल नसेल पाहिले तर लवकरात लवकर बघून घ्या. ओके, एकदम कडकमध्ये डिझाईन आहे, लक्षात घ्या. 44 तर इथे काय असणार भावना हे जे आपले सर्व ग्राफिक डिझायनर भाऊ आहे तुम्हाला दिसत असेल संदेश ढवले, कृष्णा बाबड प्लस गोपाल कोलते म्हणजे खानदेश ग्राफिक्स. ओके, सौरभ जमदाडे, समाधान बोराटे, विठ्ठल गाडे वगैरे. ओके, जे काही आपण सर्व जे डिझायनर आहेत त्यांचा सर्वांचा फोटो आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. सर्व ग्राफिक डिझायनर व मित्रपरिवार यामध्ये माझा फोटो नाही आहे, लक्षात घ्या. ओके, नाहीतर तुम्ही शोधत बसाल भाऊ. ओके, पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी डिझाईन आपण केली आहे तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, ते आता हे जे बॉक्समध्ये फोटो आहेत ओके त्यांची पेजेस एक केलेले आहेत म्हणून काय करायचं आहे त्यांना डायरेक्ट ऑफ करायचं आहे आणि मी तुम्हाला सेपरेटली काय केले बॉक्स प्रोव्हाइड करून दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचे फोटो तुम्हाला यामध्ये ॲड करायचे आहेत किंवा तुम्ही क्रिएटिव्हिटी जर असेल तुमच्याजवळ तर तुम्हाला काय करायचे पूर्ण डिझाईन तुम्ही फ्लेक्सला डिझाईन पण देऊ शकता. एवढी क्रिएटिव्हिटीसाठी डिझाईन आपण केलेली आहे. ओके ओके एकदम चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.